जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे शन्तनोतु ते सर्वदा मुदम् प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वाञ्च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम् भवतु सार्थकम् भवतु सार्थकम्. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू 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 सगळ्यांना. सुमनताई कंटिन्यू. सगळ्यांना शतायुषी सकाळ. गुड मॉर्निंग. मी सुमन हिद्दुरे. मला सांगा सुख नक्की म्हणजे काय असतंय. मला सांगा सुख नक्की म्हणजे काय असतंय. जे या शतायुषी मध्ये येऊन सुख मिळते ते कुठंच मिळत नाही मॅडम. आणि हे मला काल अप्रेज मॅडम संपलेलं. आणखीन मला इतकं खुळ्यासारखं होत होतं की मी सगळेजण चहा पित होते, खरं मला चेंज पडत नव्हतं. मी हेमा त्यांच्याकडे जाऊन काल अप्रेश मागवून आणलं. कारण या अप्रेश जसं आपण म्हणतो की जसं हनुमानचा चहा, अमृततुल्य चहा, पण हा शतायुषीचा चहा इतका छान आहे मॅडम की एनर्जेटिक, मी दिवसभर एनर्जेटिक राहते. मला म्हणजे असं वेळ लागल्यासारखं वाटतं की मी कधी एकदा अप्रेश मागवेन आणि पिन आणि. गुड मॉर्निंग. मी सुमन हिद्दुरे. मी ह्या ग्रुपमध्ये येऊन मला 3 वर्ष झाली. 3 वर्ष व्हायच्या आधी म्हणजे माझं असं होतं, कंडिशन होती की मला उठायला बसायला येत नव्हतं. मला 100 mg ची थायरॉइडची गोळी होती, बीपीची गोळी होती, शुगरची गोळी होती, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी. मी टाचेच इंजेक्शन घेतलेलं. माझ्या हातात इतक्या मुंग्या यायच्या की मी गाडी चालवू शकत नव्हते. परत मला व्हेरिकोज वेन्स होते, टेनिस एल्बो होता, हाडांची झीज झालेली, कंबर दुखत होती, इतकं काय काय होत होतं की म्हणजे मला उठायला बसायलाच येईन झालं. तेव्हा डॉक्टर म्हटले की तुम्ही वजन कमी करा. ह्याच्या आधी मी सगळं काय काय करून बघितलेलं, जिम केलेलं, योगा केलेलं, परत जिरा पाणी, काय काय म्हणजे मेदारीची औषधं मेडिकल मधून खाल्लेली. कारण मला असं छान वाटायचं, दिसायला छान म्हणजे आपण वाटा असं दिसू असं वाटत होतं. पण काय कितीही प्रयत्न केला तरी माझं वजन काही कमी होत नव्हतं. मग मला वाटलं की झालं आता आपलं 50 वय झाले आणि आता आपण असंच राहू. मी दुर्लक्षच केलेलं. पण जेव्हा डॉक्टर म्हटले की तुमचं आता गुडघ्यांची झीज झाली, आणखीन तुम्ही वजन पहिला कमी करा, तेव्हा मी हेमाताई मला भेटल्या आणि त्यांच्यातला जो रिझल्ट बघितला त्यावेळी मी ठरवलंच की बाबा नाही नाही आपण पण हे करायला पाहिजे. त्यांनी मला लिंक दिली, मी मागून घेतली. लिंक घेतल्यानंतर मी हे सगळं ऐकायला चालू केलं. आपलं मॉर्निंग सेशन इथे इतकं छान छान लोकांचे रिझल्ट होते की मला वाटलं आपण हे अनेकदा म्हणजे एकदा इतकं सगळं करून केलं तर आपण एकदा ट्राय करायला काय हरकत नाही. मी लगेच 3 दिवसाचा ह्या ट्रायल पॅक घेतला. ट्रायल पॅक मध्ये मला इतकं छान वाटायला की खरोखरच काहीतरी आपलं असं काहीतरी आपल्याला अमृत असं मिळालं असं वाटलं. आणि खरोखरच फुलपांघरू कसं हलकं असं म्हणजे उडतं हवेत तसं मला वाटायला लागलं. मी परत काही कंटिन्यू केलं. मॅरेथॉन मध्ये मी भाग घेतला. मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यानंतर 6 महिन्यात माझं 18 किलो वजन कमी झालं. आणि या वजनाबरोबरच मी म्हणजे माझे बीपी, शुगर, थायरॉइड जे काही म्हणजे एका एक पाठीमध्ये जसं एक फ्री मिळतं तसं सगळं माझं कमी झालं. मला लक्षातच येत नव्हतं की माझे हे सगळे चॅलेंज कमी झाले. जेव्हा मॉर्निंग सेशन मध्ये मी सगळ्यांची चॅलेंज ऐकायला लागले तेव्हा म्हटलं अरे अच्छा आपलं हे पण कमी झालंय, हे पण कमी झालंय. म्हणजे मी आता पूर्ण 3 वर्ष गेली एकही मेडिसिनची गोळी घेतलेली नाही. हे सगळं माझ्या मिस्टरांना पण मी दिलं. शुगरची गोळी बंद झाली. माझी मुलगी डिलिव्हरीच्या वेळी तिला थायरॉइड डिटेक्ट झालेला, तिचं पण वजन वाढलेलं. तिनं पण हे फ्युल इंटेक केलं तेव्हा तिचं वजन पण कमी झालं आणि शिवाय तिचा जवळजवळ 20 किलोचा फॅट लॉस झाला. आणखीन थायरॉइडची गोळी पण बंद झाली. माझी 2 नातवंड आहेत, असं एक 8 वर्षाचं आणि एक 5 वर्षाचं. ते पण डायनो घेतात आणि त्यांचे पण खूप छान म्हणजे खूप छान एनर्जेटिक दिवसभर असतात ते. आणखी मॅडम मला जेव्हा इकडे यायला लागलं ते आजी मी इकडे यायला लागले आम्हाला डायनो थोडा चॉकलेटचा मागव, मला त्यांनी अगदी आवर्जून फोनवरून सांगितलेलं. आणि म्हणजे ती इतकी छान आणि हेल्दी आहेत. माझा मुलगा आहे त्याला काही चॅलेंज नाही आहे, पण आता तर मी त्याला रोज म्हणजे शेक घे, पण काय खाऊ नकोस पण शेक घे असं म्हणजे इतक्या गडबडीत धावपळी तिला सांगितले. आणखी शिवाय म्हणजे सुनीला पण मी महिन्यापूर्वीच हे सगळं फ्युअल पाठवून दिले. आणखीन इतकं छान एनर्जेटिक वाटते मॅडम. मी 1 महिना झाला या शतायुषी पासून लांब आहे, पण मला माहेरी म्हणजे सासरीसारखं वाटते. कारण तुम्हाला सगळ्यांना इतकं मी मिस करते. शेटे सर, पद्मजा मॅडम, हेमाताई, सविताताई, मिलिंद सर, इतकं छान वाटते. पण मी आवर्जून मला जेव्हा वेळ मिळेल मी 90% जवळजवळ रोज हे मी सेशन ऐकलेच 1 महिन्याभरात. आणि इतकं छान हॅप्पी वाटते की म्हणजे हा ग्रुप सोडून मी कधीच जाणार नाही. हा ग्रुप आहे तर मी आहे असं वाटते. कारण असं वाटतं की ह्या वयात
म्हणजे आपल्याला काय कोण जवळ नाहीये काय नाही असं वाटतंय. पण जेव्हा आपण ह्या शतायुषीमध्ये मी आले, तेव्हा इतकं म्हणजे दिवस कुठं जातात, काय करतो आपण काहीच मला कळत नाही. इतकं छान वाटतं, एनर्जी वाटतं. बाहेर जेव्हा आम्ही जातो, इव्हेंटला जातो, तेव्हा एक कार्यक्रमच महिन्याला होतो असं वाटतं. इतकं छान आवरून म्हणजे खूप छान वाटतं. आणखीन ह्या सगळ्या मी ग्रुपला खूप मिस करते मॅडम. बर, स्वभावात काय बदल झालाय सांगा ते तेवढा. खूप चिडचिड होते गडबडीत. मॅडम. पण आता आपल्या जेव्हा ह्या शतायुषी ग्रुपमध्ये आल्यानंतर आपलं शारीरिकच नाही पण मानसिक बौद्धिक इतकं म्हणजे शिकायला सगळं मिळतं की खरोखरच म्हणजे आपलं जेव्हा शाळेत काय शिकायला मिळालं नाही ते म्हणजे ग्रुपमध्ये येऊन मिळालं. लोक कसं वागायचं काय करायचं इव्हन आपल्या म्हणजे सासू सासरा नवऱ्याशी कसं वागायचं म्हणजे जेव्हा मॅडम सांगत असतात आपल्या हे शतायुषी आपले जे बोधकथा वगैरे काय काय होतं सगळे सेशन होतात त्यामध्ये प्रत्येकाला आपण करतो आता हे आपण नाही करायचं. माझ्या स्वभावात पण खूप बदल झाला मॅडम. माझे त्रास चिडचिड व्हायची माझ्या वजनामुळे काम होत नव्हतं. पण आता दिवसभर मॅडम मी रोज आता म्हणजे अजिबात कंटाळलेलं नाही. रोज माझं इतकं काम चालू आहे. पण एक जेवढे एनर्जी वाटते मला सगळी म्हणतात, तू आधी शेक पी आणि आम्हाला पण द्या असं म्हणालेत लोक सर. येस. ओके. चलो, एकदम भारी रिझल्ट आहे की नाही विजय सर. तुम्ही 15 मोजला, त्याच्यानंतर वजन एक आलं 16, त्याच्यानंतर गुडघ्याचा एक प्रॉब्लेम आला 17, त्याच्यानंतर परत हे राग राग चिड चिड किती हे 18. केवढे प्रॉब्लेम आहेत माहितीये का? अजून लई मोठी लिस्ट आहे, त्यात आता आलं नाही. पण मी आता त्यांच्या मनावर त्यांनी काम केलं ज्याच्यामुळं काम झालं तो टॉपिक आहे.